मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. विदर्भातील आज आपण कोराडी देवी मातेचं दर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. विदर्भामध्ये अनेक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत. नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती असलेलं कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे तमाम भाविकांचे शक्तिपीठ आहे. दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनाला येत असतात. नवसाला पावणारी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कोराडी निवासिनीवर भाविकांची अपार अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मी जगदंबा देवी दिवसातून 3 रूपात भाविकांना दर्शन घडवते अशी आख्यायिका आहे. 3 रूपात दर्शन देणारी देवी यामुळे येथे फार महत्त्वाचे प्राप्त झालेले आहे. महालक्ष्मी जगदंबा देवी भक्तांना 3 रूपात दर्शन देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामध्ये सकाळी देवी कुमारिका स्वरूपात असते, दुपारी देवी सुहासिनी रूपात येते, तर संध्याकाळी देवी प्रौढ स्त्रीच्या रूपात दर्शन देते. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. येथूनच दर्शनाकरता रांग चालू होते. मंदिर परिसर अतिशय विलोभनीय असा आहे. देवीला कमळाचे फूल अर्पण केले जाते. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आकर्षक असे नक्षीकाम हे या मंदिराचं अद्भुत असं वैशिष्ट्य. कोराडी देवी परिसराच्या अगोदरच्या काळी जाकापूर हे नाव होते. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिराला शक्तिपीठ असे म्हटले गेलेले आहे. राजस्थानातील ढोलपूर येथून आणलेल्या दगडांनी हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. कमळाचे पुष्प देवीला अर्पण केले जाते, त्यामुळे ओटी समवेत कमळाचे पुष्प आणायला भाविक विसरत नाहीत. येथे दरबारामध्ये एक दिवा आहे. तो 24 तास 365 दिवस प्रज्वलित राहतो. मित्रांनो, मंदिर जवळजवळ 150 एकरवरती आहे. मातेचा दरबार हा चांदीचा आहे आणि असंख्य प्रकारची फुलझाडे तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मंदिरातील नक्षीकाम हे पाहण्याजोगे आहे. प्राचीन काळी कोराडी हे जाखापूर म्हणून ओळखले जात असे, ज्यावर राजा झोलनचे राज्य होते. त्याला 7 पुत्र होते: जानोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, आग्नोबा आणि दत्तसूर. त्यांची उपस्थिती असून देखील राजाचे हृदय जड होते, कारण त्याला मुलीची इच्छा होती. तो देवांना प्रसन्न करण्यासाठी आणि कन्येसाठी आशीर्वाद मिळावा यासाठी यज्ञ, हवन, पूजा आणि तपश्चर्या करू लागला. त्याच्या उत्कट प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून त्याला दैवी सौंदर्याची मुलगी प्राप्त झाली. ज्या क्षणी त्याने तिच्यावर नजर टाकली त्या क्षणापासून राजा झोलनला आदिशक्तीचे अस्तित्व जाणवले. विश्वाची आदिशक्ती तिच्या रूपात प्रकट होत आहे. ही दैवी कन्या केवळ त्यांची मार्गदर्शक प्रकाश बनली नाही, ज्याने त्यांना निर्णय घेताना स्पष्टता दिली, तर प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांच्या पाठीशी उभी राहिली. मित्रांनो, आता घेऊया देवीचं दर्शन. कोराडी माता प्रसन्न. मंदिर परिसरामध्ये सुसज्ज असे भक्तनिवास बांधण्याचे ठरले, परंतु मधल्या काळात कोरोना संकट आले. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गरज लक्षात घेता भक्त निवासाऐवजी मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर प्रशासनाने घेतला. मित्रांनो, असंख्य भाविक या ठिकाणी आईची ओटी भरण्यासाठी येतात. मंदिर परिसरामध्ये काळभैरवनाथांचे मंदिर आहे, त्याचप्रमाणे गणपतीचे देखील मंदिर आहे. सुसज्ज असा दीपस्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली, हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझा अनुभव म्हणजे या मंदिरामधील
जी नक्षीकाम पाहून मी थक्क झालो. मंदिर परिसर अतिशय सुसज्ज असा ठेवण्यात आलेला आहे. विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणावरती येथे पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळाली. मित्रांनो, येथील एक वाक्य मला फार आवडले. जेथे बुद्धीचं क्षेत्र संपतं, तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते. 21व्या शतकात विज्ञानाला देखील बऱ्याचशा गोष्टींची कोडी सोडवायची आहेत. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, की या मंदिराच्या जवळच मागच्या बाजूला विज्ञान केंद्र आहे. ते तुम्ही जरूर पाहावे आणि नागपूरला आल्यानंतर कोराडी देवीचं दर्शन घ्यायला विसरू नका. धन्यवाद. मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो.